कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बघताय? रांगोळी। फुलं यार। आदित्य सर, काय? हल्ली लईच कौतुक करतं माझं। रांगोळीचं कौतुक केलं मी। रांगोळी आहेच इतकी सुंदर कौतुक करण्यासारखी, तर मग कौतुक केलंच पाहिजे ना। हो, हे होतं काय? तुम्हाला काय वाटलं? हेच वाटलं होतं ते। आज मी लावायलाच विसरलो। रांगोळी छान झाली आहे। आता फक्त दाराला तोरण लावायचं आहे। मी फुलं आणली आहे, पण मला तो हार बनवता नाही येत। मी शिकवते। नक्की? आदित्य सर, मी सुई दोरा आणते, तुम्ही फुलं उचलून घ्या। थँक्यू। बस इथंच। हा, हे बघा, हे असं करायचं, हे अशी तर गाठ मारून घ्यायची असते। घे, प्रेमाने तोरण बनवतात ना, अगदी खऱ्या नवऱ्या बायकोसारखी। यांना कोणाची नजर नको लागायला। आज माझी बायको पण माझ्यासाठी साडी नेसणार होती ना, बघतोच जरा। हे या। मी करू? सावकाश वेळा लागलं। वय सावकाश सावकाश। न्या, इथपर्यंत न्या। सावकाश सावकाश। लागलं? नाही सर, लागलं का? नाही। वा, गावात आल्यापासून कित्येक नवीन नवीन गोष्टी शिकायला लागल्या।
पारू, मी काय म्हणतोय, आपण प्रीतम आणि प्रियाच्या लग्नासाठी नवरा बायको असल्याचं नाटक करतोय खरं, पण या पूजेला बसणं तेही नवरा बायको म्हणून हे जरा देवाला फसवण्यासारखं नाही वाटत आहे का? नाही वाटत. आदित्य सर, चूक काय बराबर काय हे आपल्या हेतूवर ठरत असते आणि देवाला तर समजच माहीत असतं. आणि आपण हे समज का करतोय हे बी त्याला माहीत आहे. तो घेईल समजून. ओके. आदित्य सर, तुमच्या सोबत पूजेला बसणं हे भाग्य आहे माझं. पारू, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काय नाही. हे घ्या. प्रिया, तुम्ही कोण दे? हो, हे घ्या. प्रिया, ते बंडल दे. प्रिया, हा, लक्ष कुठे? बंडल मागितलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.